नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आज रविवारचा दिवस. आज मुंबईकरांसाठी पूर्ण सुट्टीचा दिवस. म्हणजे आज बऱ्याच लोकांना रविवारची सुट्टीच असते, म्हणजे गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. मुंबईकरांसाठी आज खूप आनंदाचाच दिवस असतो. मी पण आज सकाळी सकाळी गेलो, मस्त चिकन वगैरे घेऊन आलो, काय भाजीपाला घेऊन आलो. हे बघा, हे मस्त भाजीपाला घेऊन आलो. हे काहीतरी काय ते चिकन बनवते आणि भाकरी बनवायच्या ना. मग बाजरीन पीठ नाही आहे. हा, अरे यार, हा यार, या टाइमला बाजरीच नाही लाय. जाऊ दे, आता एखाद टाइमला ते एखादी किलो बाजरीन पीठला येसू. मग आता परत कुठून आणू परत आता. अरे मला काय वाटलं की आणलंय, म्हटलं बाजरीचं पीठ. ठीक आहे, जाऊ दे, नंतर उद्या जाईल ना जॉबला, तिकडनं येता येता घेऊन येईल मग बाजरीचं पीठ. काहीतरी मला एक सांग, एवढे आमदार खासदार असतात, यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून? हां, डायरेक्ट 1,000 करोड, 500 करोड, 2,000 करोड. हां, आम जनताच देते. बघ ना यार, म्हणजे म्हणजे यांना कोणी विचारणारच नाही का? डायरेक्ट आमदाराला डायरेक्ट बघा काय ते महिन्याला त्यांना 2 लाख पगार असते. ठीक आहे, हां, 2 लाख पगार असते. त्यांनी आयुष्यभर पण नोकरी केली तर त्या 2 लाख म्हणणं तो 1,000 करोड 500 करोड कमवणार आहे का? हां, एक साधा शिक्षक आहे, त्याला जरी 1 लाख पगार राहिली तर तो एक साधा मारुती कार किंवा ती एखादी साधी सुधी कार असते कुठली 20-25 लाखाची, ती आयुष्यभरमध्ये ती एक कार घेतो. हां, आणि यांच्याकडे ते डिफेंडर वगैरे 1 करोडची 1.5 करोडच्या कार कुठून येत असतील बरं? हां, विचार म्हणजे मित्रांनो, विचार करण्यासारखं आहे. या लोकांना तर कोणी विचारतच नाही की तुमच्याकडे एवढा पैसा येतो कुठून, काय येतो कुठून. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो की कोणी त्यांना विचारायलाच नाही आहे. डायरेक्ट आमदार खासदार लोकांना एवढं एक गटाराचं काम, आता समजा कुठल्या जिल्ह्यातलं जर गटाराचं काम करायचं राहिलं, त्या गटारा आता डायरेक्ट म्हणजे ना, ज्या गटाराला फक्त 10 करोड 20 करोड लागणार आहेत, येतात 40 करोड 50 करोड मंजूर करून आणतात. आणि मग बाकीचे पैसे जातात कुठं? हां, त्यांच्याकडे. बघ ना यार, विचार करण्यासारखा नाही. साधे रस्त्याची कामं पण घेतात. रस्त्याच्या कामाला लागतात, आता समज 50 करोड 100 करोड लागणार आहे, 500 करोड. हां, बापरे. म्हणजे नाही, राजनीती तेच ना. मग कोण आवाज उठवायला तयार नाही ना. गायत्री कसं काय कोण बोलणार तयार नाही ना. आता आपल्या देशाचे पंतप्रधान 2014 पासून ते पंतप्रधान आहेत. आज 2026 चालू आहे, म्हणजे त्यांना ऑलमोस्ट 11 ते 12 वर्ष झाले त्यांना पंतप्रधान पदावरती. पण फक्त बोलतायत की विकसित भारत बनेल, विकसित भारत बनेल. हां, आता मला मित्रांनो तुम्ही सिरियस सांगा, विकसित भारत झालेला आहे का आपला? खरोखर सांगा. हां, आज म्हणजे गावाकडे अशी परिस्थिती झाली, आज लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. इथं मुंबईमध्ये ठीक आहे, घराघरामध्ये नळ आहे, नळ कनेक्शन आहे, तर पाणी वगैरे टायमावरती येतं. ते पण काय येतं, कारण की इथं पण जेवढे पण ते कंपन्या वगैरे आहेत ना, त्या कंपन्यांना पाणी नको कमी पडायला, म्हणून ते पण मुंबईसारख्या सिटीमध्ये घराघरामध्ये पाणी येतं. बाकी काय नाही. आज गावाकडे काय कंपन्या काय नाही येत. फक्त काय शेतकरी वर्ग आहे, त्यांना सुद्धा टायमावरती पाणी नसतं. दिवसा पाणी सोडायचं सोडून ते रात्रीचं 12-1 वाजता पाणी सोडतात ते शेतकऱ्यांचं. आता बघा, त्यांचा तर हाल हा येतच गावाकडे. पण आपले सामान्यातले सामान्य लोक आहे, त्यांना प्यायला सुद्धा पाणी नाही गावाकडे. 3-4 दिवसात एकदा पाणी येतं. तिथले आमदार खासदारांचे बंगले बघशील ना तू गायत्री, अरे काय बाबा, 15-15, 20-20 एकरमध्ये त्यांचे बंगले आहेत डायरेक्ट. हां, फार्म हाऊस बांधून ठेवलेत, कुठे भारी भारी गाड्या घेऊन ठेवल्यात. गावाकडच्या आमदारांची गोष्ट करतोय मित्रांनो, मुंबईचं सोडून द्या. मुंबईचे आमदार म्हणजे डायरेक्ट अमेरिका लंडनलाच त्यांनी घरं घेऊन ठेवलेले आहेत. असं पण नाही की इथं डोंबिवलीला घर आहे का ते अंधेरीला कुठे घर घेऊन ठेवलंय, अजिबात नाही. डायरेक्ट अमेरिका लंडन त्या साईडला घरं घेऊन ठेवलेत त्यांनी. मग बाहेरचे देश एवढे विकसित आहेत ना गायत्री, प्रमाणच्या बाहेर विकसित आहेत ते. हां, तिथं टॅक्स फ्री वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. इथं आपलं महाराष्ट्रामध्ये, आपलं भारत देशामध्ये काय परिस्थिती करून ठेवली नेत्या लोकांनी. हां, गरीब माणूस आहे तो गरीबच होत चालला आहे. आता लाडकी बहिणींना 1,500 रुपये देत आहेत, तरी आपल्या लाडक्या बहिणी एकदम खुश होऊन जात आहेत. चला, आपल्या मुलाबाळांचं काही हो, पण आपल्याला 1,500 रुपये भेटत आहेत ना, खूप चांगली गोष्ट आहे. 1,500 रुपये देत आहे सरकार, खूप चांगली गोष्ट आहे. वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. गरीबल्यातल्या गरीब माणसाला तेवढे 1,500 पण भेटत आहेत, तरी म्हणजे तेवढं होऊन जातं. थोडाफार किराणा वगैरे होऊन जातं. ते एक तरी काम चांगलं करतं आहे सरकार.
बाकी काही नाही. आपल्याला म्हणजे कुठल्या सरकारला विरोध वगैरे काय करायचा नाही आहे आपल्याला. जो पण सरकार आहे कुणी का असे ना, आपल्याला काय आहे, सामान्य माणसाला फक्त कामं होण्याशी मतलब आहे. बरोबर की नाही? चांगली कामं होण्याशी मतलब आहे फक्त. एवढे फक्त हे भ्रष्टाचार वगैरे करतात ना, त्या गोष्टी काही पटत नाही आपल्याला. कारण की एवढं डायरेक्ट 50 करोडचा आणि 100 करोडचा भ्रष्टाचार करतात. कारण की सामान्य लोकांचा पण विचार करा तुम्ही. कारण की सामान्य जनतेच्या लोकांच्या खिशामधनंच हा पैसा गेलेला असतो. तुम्ही टॅक्स वगैरे घेतात, एकदम गरीब लोकांच्याकडनं तुम्ही टॅक्स वगैरे घेतात, तर तुम्ही त्यांच्या जीवावरती मजा मारतात. मग तशी कामं पण तुम्ही करून दाखवा ना. आज नुसतं मुंबईमध्ये पण बघतो मी, तर रस्त्यांची अवस्था बघणार ना तुम्ही. तिथं गाड्यांचा सोडा चालायला सुद्धा व्यवस्थित होत नाही, एवढे खड्डे पडलेले असतात त्या रस्त्यांना. मग कधी रस्त्यांची कामं करतात? जेव्हा इलेक्शन जवळ आलं ना, तेव्हा हे सर्व कामं करायला घेतात. हां हा ना यार, तेव्हा त्यांना पद महत्वाचं असतं, बाकी काही नाही. सामान्य जनतेचे काय हाल होत आहेत काही नाही, कुणालाच काय पडलेलं नाही काहीतरी. ज्या प्रकारे म्हणजे गरीबाला ज्या प्रकारे लुटायचं ना काहीतरी, त्या प्रकारे लुटतायत डायरेक्ट. आणि कोण आवाज उठवायला गेला ना, मग त्याला डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये ठेवून देतात. म्हणजे कुणी बोलायलाच नको आमच्या विरुद्ध, नेता लोकांबरोबर विरुद्ध कुणी बोलायलाच नको. काय मग सामान्य माणसाने जगायचं कसं? हां नुसतं असं टॅक्सच भरत राहता का आयुष्यभर? काय छोट्या छोट्या गोष्टींवरती टॅक्स आहे, काही पण घ्यायला जा तुम्ही त्याच्यावरती टॅक्स आहे. ठीक आहे, आता पैसे भरतो ते भरतो जे आम्ही, पण आम्हाला सुविधा पण तसे द्या ना तुम्ही. हां काय ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जाऊ द्या ते आमदार खासदार त्यांच्याकडे ते अब्ज रुपये आहेत. आपल्याला काय आहे, सकाळी उठायचं आहे, कामाला जायचं आहे. आज म्हणजे एवढे महाराष्ट्रामध्ये आज एवढे बेरोजगार पोर आहेत ना मित्रांनो, टायमावरती गव्हर्नमेंट वेकन्सी काढत नाही. MPSCमध्ये वेकन्सी काढतात, त्याच्यामध्ये पण फक्त 10-15 जागा असतात. लाखोचे फॉर्म येतात. एक फॉर्मची फी 1000 रुपये, कास्टवाले राहिले तर 500 रुपये, 1000-1500 रुपये नुसते फी असते मित्रांनो. बरोबर की नाही गायत्री? हां एवढी फी घेतात. नुसते जागा किती असतात माहिती आहे का? 50 जागा असतात आणि त्याला फॉर्म किती असतात माहिती आहे का? 5 लाख 10 लाख फॉर्म असतात. मग एवढे पैसे जातात कसं? माझं एवढं म्हणणं आहे, जे अगर लिस्टमध्ये नाही आलेत ना, त्यांचे पैसे रिटर्न करून द्यायला पाहिजेत. मग ज्यांनी फी भरलेली आहे ना, त्यांचे पैसे रिटर्न करून द्यायला पाहिजेत. बरोबर की नाही? मग नंतर त्या मुलांना पण, आता बरेच असे पोरं आहेत ज्यांना म्हणजे आज रोजगारसुद्धा नाही आहे. थर्ड पार्टीमध्ये कुठेतरी ते कंपनीमध्ये जॉब करतायत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये पण आपलं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काही जण जॉब करतायत. त्यांना परमनंट करत नाही आहेत. आज शिक्षक लोकांची एवढी हालत खराब आहे ना गायत्री. आज 5-5, 6-6 वर्षे नुसते फुकटमध्ये शिकवत आहेत, तरी आज ते अजून ते परमनंट होत नाही आहेत. कारण की शिक्षकाची भरती काढत नाही सरकार. शिक्षक लोकांची भरती निघत नाही, टायमावरती पोलीस भरती निघत नाही, MPSCमधनं जागा व्यवस्थित निघत नाहीत. आज पुण्यामध्ये एवढे लोक, एवढे विद्यार्थी आहेत गायत्री, नुसते आंदोलन करतात माहिती आहे का ते, की तुम्ही वेकन्सी काढा वेकन्सी काढा. काय नुसते फक्त या आपले महाराष्ट्रातले आमदार खासदार नुसते मजा करतात फक्त बस. स्वतःचे घर कसे भरतील याच गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे फक्त बस. जाऊ द्या, आपण काय त्यांच्या एवढे नाही आहेत, आपण त्यांना बोलणार आहेत असं. एवढे आज सध्या जी आपण ती परिस्थिती बघतोय, त्याच परिस्थितीमध्ये मला बोलूशी वाटतंय की यार म्हणजे आजचे जे युवा वर्ग आहे त्यांच्याबद्दल पण थोडे रोजगारबद्दल विचार करा थोडा. गव्हर्नमेंटमध्ये थोडं वेकन्सी काढा, जेणेकरून त्यांना पण जॉब वगैरे भेटेल. तुम्ही विकास कामाकडे लक्ष द्या. फक्त विकसित भारत होईल, विकसित भारत वगैरे काय होत नाही आहे. आणि आपण असंच राहणार आहेत आपण आयुष्यभर. विकसित भारत वगैरे काय होणार नाही आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. आता गायत्रीचं पण जेवण बनवायचं वगैरे चालूच आहे. तिला पण इथं गरमी होते, इथं फॅन वगैरे काहीच नाही आहे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.